never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do is so distinctive, it's passionate. Every word I do is so distinctive, I can ask you. I got a vendetta against people with bad news. Being negative, you should be getting after it. I got backs over tracks, and baskets. छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी, जय शिवराज, सलाम अलैकुम, केम छो, मजा मारतो. स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी सध्या आहे पनवेल स्टेशनमध्ये. स्टेशन मागे राहिलं आहे. आज खूप दिवसानंतर बेट ठरला आपल्या ह्या ट्रेकला जाण्याचा माझ्या काही नवीन मित्रांसोबत. तर तिकडे ते बसतात का, म्हणजे आम्ही इकडून ज्या फोर्टला जाणार तिकडे जाण्यासाठी इकडून हे इको केलेली आहे. तर सकाळी उठलो मस्तपैकी, कुर्ला स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि पनवेलला येऊन पोचलो. आणि आता आम्ही पनवेलवरून या इकोने त्या माथेरानपर्यंत जाणार आहे. आणि तुम्हाला कळालं असेलच थंबनेल बघितल्यावरती, आपण आज चाललो होते म्हणजे पेप फोर्टवरती, म्हणजेच विकटगडावरती. तर आता ह्या इकोने आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. तर जे नवीन मित्र आहेत ते तुम्हाला या ट्रेकमध्ये बघायला भेटतीलच. मित्रांनो, पनवेलवरून आम्ही एक इको ठरवली होती इकडेपर्यंत येण्यासाठी. आता नेरळला आलो. फणसवाडी, फणसगावकडून फणसवाडीकडून एक गाव आहे, इकडे पुढे गेल्यानंतर पण आमचे काही मित्र इकडून वरती गेलेले 3 जण. तर इकडे आम्हाला जायचं आहे. बट एक इकडे खूप मोठासा एवढा स्कॅम झाला आहे. ते म्हणजे पनवेलवरून आम्ही आमची प्रायव्हेट गाडी केली होती, ती घेऊन आलो डायरेक्ट पे फोर्टसाठी जायसाठी. बट इकडचे गावकरी ते इकडे उभे राहिले आणि म्हणतात की आम्ही ज्या गाड्या देणार त्याच गाडीने जायचं. पनवेलवरून इकडे येण्यासाठी जेवढे पैसे नाही लागलेत ते इकडून वरती फक्त 5 किलोमीटर जाण्यासाठी लागले. तर इकडे हा एक छोटासा स्कॅम चाललेला आहे. तुम्हाला माहीत पडावं म्हणून तुम्हाला इकडे सांगितलं. तर आता आपण इकडून यांना 1000 म्हणजे पर पर्सन 100 रुपये देऊन इकडून वरती चाललेलो आहोत पे फोर्टच्या इथे. मित्रांनो, आता आपण माथेरान घाटावरून चाललेलो आहे. खूप सुंदर असा पावसाळ्या वातावरणामुळे हिरवगार असं वातावरण झालेलं आहे या साईडला. आणि घाट बघून डोळे भिरभिरतात. तुम्ही बघू शकता समोरचा असा व्ह्यू. गाडीवाल्यांनी आम्हाला 134 NM या रस्त्यावर सोडल्यावर सुरुवात झाली आमच्या या पेप फोर्टच्या भटकंतीची. तर मित्रांनो, थोड्या अंतरावरती आलो आहे आणि समोर पूर्णपणे धुकं माकलेलं आहे. तुम्ही बघू शकता बघा, काहीच दिसत नाही आहे, धुकं माकलेलं पूर्ण. हा माथेरानचा परिसर आहे हा सगळा. आणि हा रूट जो आहे तुम्हाला एक पटरी, रेल्वेची पटरी दिसते, त्याच्यावर आपण आता पुढे चालत चालू आहेत. आणि पाऊस तर नाही आहे पण धुक्याचं असं वातावरण झालं आहे. छोटे छोटे जे झरे असतात ते दगडातून म्हणतात ना की वाहतात, तसे आपल्याला इकडे बघायला भेटतातच आहेत. आणि खूप मन मोहून जाणार असं वातावरण झालं आहे. हे माझे जे मित्र आहेत ते सगळे इथे फोटोज काढतायत आपले रील्स वगैरे बनवण्यासाठी आणि या रमणीय अशा वातावरणाचा आनंद घेत आहेत. या भटकंतीच्या प्रवासात सह्याद्रीच्या डोंगर रांगावर जणू काही हिरवी चादर पांघरलेली आहे असे डोळ्यांना भुरळ घालणारे, डोळे दिपून जाणारे आणि मन मोहून जाणारे नजारा पाहायला भेटतच होता. त्यात धुक्यांचा हा चाललेला खेळ डोळ्यांना भुरळ घालणारा होता. बदलणाऱ्या वातावरणाची जाणीव होत होती. सर्व काही वर्णना पलीकडचे होते. तर मित्रांनो, पेप फोर्टला आल्यानंतर तुम्हाला असं धबधबे खूप सुंदर धबधबे पाहायला भेटतीलच. आता आम्ही इकडे भिजत नाही, थोडा केस वगैरे भिजवलेत. तर आधी पुढे जातो, मग येताना संपूर्ण त्या धबधब्यामध्ये भिजायचा अनुभव आम्ही ते नक्की घेऊ. कसला भारी वाटतोय नजारा बघा, काय दिसतो इकडचा संपूर्ण. धबधब्याच्या खाली थोडंसं भिजून पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. सह्याद्रीतील हे सुंदर दृश्य सर्वांना आपल्या डोळ्यात टिपून ठेवावेसे वाटत होते. सुंदर अशी हवेची झुळूक मनातील असलेला थकवा कमी करत होते.
ट्रेक करताना एका मुलीला मज्जा आणि मनोरंजन करण्यासाठी एक रील शूट करण्याचं मनात आलं, ज्यात सर्वांनी सहभाग घेतला आणि त्याचा आनंद घेतला. 1 2 3 स्टार्ट. तर मित्रांनो, आता आपण पुढे आलो होतो थोडा. इकडून माझ्या मागे तुम्हाला जो कड्यावरचा गणपती आहे तो इकडून पाहायला भेटेल संपूर्णपणे. तुम्हाला दाखवतोय मी. बघा, हे बघा इथून दिसतोय हा असा कड्यावरचा गणपती कसला भारी दिसतोय. हाईटला खूप उंचीचा असा. तो आता आपण इकडून बघूया. आधी इकडून आता बघूया. आता आपण खालच्या साईडला जाणार आहोत. इकडून संपूर्ण 360 व्ह्यू असा दिसतोय. कड्यावरचा गणपती पाहण्यासाठी इकडून खाली उतरायचे होते आणि हा दिसणारा नजारा काही शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. आता आपण वरतून व्ह्यू बघितल्यानंतर म्हणजे कड्यावरचा गणपती वरच्या साईडली पाहिल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत तो साक्षात बघण्यासाठी. आणि आपल्याला जो पेप फोर्टचा पीक पॉईंट आहे तो इकडून आपल्याला दिसतोय बघा. इकडे ह्या डोंगरावरती आपण तो गणपती बघणार आणि नंतर मग खालच्या साईडने वर चढून पीकपर्यंत जाणार आहे. तर चला, सगळेजण हळूहळू उतरत आहेत. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत कड्यावरच्या गणपतीच्या इथे. जेव्हा तुम्ही पेप फोर्टला याल तेव्हा हा गणपती पाहण्याचं विसरू नका. तुम्ही मागच्या साईडला हा गणपती बघू शकता. इकडून पूर्णपणे दिसत नाही आहे, बट त्या पीक पॉईंटवरून तुम्हाला मी हा गणपती दाखवला. तो संपूर्णपणे असा भव्य असा 25 फुटापेक्षा जास्त असलेली ही मूर्ती बघायला भेटते. आणि त्यासमोरचा हा असा व्ह्यू बघा, कसला भारी वाटतंय. संपूर्णपणे सह्याद्री रांग वेढलेला तुम्ही इकडे बघू शकता. जसं की ते रेस्ट करताय, पाणी वगैरे पित आहेत. आणि हा दगडामध्ये कोरलेला हा मूर्ती आहे गणपतीची. खूप सुंदर अशी आकर्षक मूर्ती आहे. इकडे एक मंदिर आहे. गणपतीचं खूप सुंदर असं मंदिर इकडे बघायला भेटतं आपल्याला. उंदीर येते असा. आणि हा कड्यावरचा गणपती आपल्याला त्या पॉईंटवरून खूप सुंदर असा बघायला भेटतो. हा गणपती इकडे आल्यावरती पूर्ण बघायला भेटत नाही, पण 25 फूटपेक्षा जास्त असेल. 52 फुटाचा. मागच्या साईडला चुकीचं सांगितलं, 52 फुटाचा हा गणपती दगडामध्ये कोरलेला इकडे तुम्हाला बघायला भेटतो. पेप फोर्टला जेव्हा तुम्ही याल हा गणपती बघितल्याशिवाय जाऊ नका नक्कीच. आणि इथे आपल्याला छोटंसं गणपतीची मूर्ती बघायला भेटते. आणि समोरचा हा सह्याद्रीचा पसरलेला ही रांग. तर मित्रांनो, आता आपण कड्यावरचा गणपती पाहिल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत पेप फोर्टच्या पीक पॉईंटपर्यंत. जवळजवळ इकडून तुम्हाला 1 तासाचा ट्रेक आहे. आणि बघू शकता इथून जर खाली सरकला डायरेक्ट दरीच आतमध्ये खालपर्यंतच जाल. आणि इकडे कुठली तरी नदी आहे, तिचं नाव काय बोलली रे ती? एक नदी लागते. आणि खूप झरांना असा दगडाला पायदळ सुटल्यामुळे असा हा व्ह्यू दिसतो इथून. इकडून आता आपण खाली आलेलो आणि या साईडला गणपती बघायला गेलो. आता आपल्याला गडापर्यंत जायसाठी ह्या रूटने जायचं आहे. कड्यावरचा गणपती पाहून झाल्यानंतर थोड्याच वेळाच्या विश्रांतीनंतर आम्ही सगळे निघालो पेप फोर्टच्या दिशेने. दोन्ही बाजूने झाडाने वेढलेला हा निमुळता रस्त्यावर प्रत्येक पाऊले जपून टाकावे लागत होते. एका बाजूला ही खोल दरी आणि ही एकेरी पायवाट, यावर चालताना थोडी भीती तर वाटत होती, पण चेहऱ्यावरती आणली नव्हती. कसा निमुळता असा जागा आहे. त्या साईडला गेलं की डायरेक्ट पडलंच तुम्ही समजा. थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावर पावसाळ्यामुळे गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मित्र एक करून खाली उतरत होते. आणि एका मित्रांनी काळजी म्हणून मला कॅमेरा बंद कर आणि चल असं म्हटलं. अशी काळजी घेणारा व्यक्ती सह्याद्री ट्रेक करताना भेटलं तर खूप बरं वाटतं. प्रत्येक जण उतरताना एक एक पाऊल जपून टाकत होते. या साईडला वजन टाका रे. या साईड तर मित्रांनो, पावसाळ्याचं संपूर्ण वातावरण झाल्यामुळे रॉक पॅच आहेत सगळे आणि पाणी सारखं पडल्यामुळे शेवाळलं. येताना ग्रिप असलेले शूज घाला आणि हळूहळू उतरायचा प्रयत्न करा, कारण की पाय घसरण्याचे. आणि आता इकडून आपल्याला एक शिडी लागते, म्हणजे पायऱ्या लागतात, ज्या लोखंडी पायऱ्या, त्यात आपण उतऱ्या. उलटाच जायचं असतो. सरळ कोण जातो? कोण येतो सरळ जाणार?
सरळ की नाही खाली जाशील हा? काय याचं नाव काय आहे? उदय. उदय सिंग मुळे. तुम्हाला त्या दुनियेत उलटा करताना पाहिजे. कसं वाटतं उदय? इकडे दाखव तर चेहरा तर दाखव. हा हात बीट तर दाखव. हाय बी बोल. हाय गाय. अशी शिडी कधी उतरला होता का? डोळ्यांना दिसणारा हा नजारा खूप रमणीय वाटत तर होता, पण ह्या लोखंडी पायऱ्यावर उतरताना काही हातात घेऊन उतरावं लागत होतं. हीच परफेक्ट टेक्निक आहे उतरायची. असंच उतरा जेव्हा उतरणार तू. पावसाळी वातावरण असल्यामुळे संपूर्णपणे दोन्ही साईडला झाडं आहेत. नारळाची झाडं आणि खूप असं गवती गवलेलं आहे. थोडंसं असं उन्हाची झळक लागते, पण वातावरण थंडावा असल्यामुळे काही जाणून देत नाही. तो माझा मागचा दिवस भयंकर आहे. लाईन टू लाईन एका मागे मागे चालत आहे. दोन्ही साईडनी झाडांनी वेढलेले. हे आपण फार्मसीची पोरं आहे. कोकणाची झाडं आहे. कोणती झाड आहेत? आय थिंक सेनाचं लीक आहे. सेनाचं लीक छोटं दिसतं. कोणालाच नाही लाच काढली आपली. कोणालाच माहित नाही कोणतं झाड आहे. भारतीय विद्यापीठ पण लाच काढलं. MIT पण. काजेचं झाड आहे. काजेचं झाड आहे. काजेचं. बरोबर चालू ना? हा बरोबर आहे. आपल्याला इकडे रॉक पॅच सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतील. फक्त चांगल्या प्रकारचे ग्रिप असलेले शूज तुम्ही इकडे घालून या पावसाळ्यामध्ये जर तुम्ही येताय तर. कारण की पाऊस पडल्यामुळे ही जी दगड आहेत ती शेवाळी झाली. या साईडला पूर्ण दरी आहे आणि हा डोंगर इकडून पाणी पडतं हळूहळू. जरी तुमचा तोल गेला तर तुम्ही डायरेक्ट इकडून खाली जाऊ शकता. म्हणून येताना काळजीने या. व्ह्यू तर तुम्ही बोलूच नका. खूप सुंदर असे व्ह्यू इकडून आपल्याला बघायला भेटतो. 360 अँगल पूर्ण पनवेलचा इकडून बघायला भेटतोच आहे. नीट हॅलो करायचं नादात घसरशील. सावकाश. जवळजवळ फक्त एक माणूस चालेल एवढीच जागा आहे आणि दुसऱ्या माणसाची जागा नाही. म्हणजे एक ग्रुप आहे तसंच एक ग्रुपने थांबावं लागतं. आणि आता आपण चालत आलेलो आहे. इकडून खाली उतरायचं आहे, परत वर चढायचं आणि नंतर आपल्या तिकडे पिक पॉईंट आहे. याच्यामध्ये दिसते की नाही माहीत नाही. तर आता आपण जाऊया. पॉईंट बघा. झाड पूर्ण खाली आले. आपल्याला पूर्ण असं वाकून लागतं. दगडाला पाझर फुटल्यामुळे संपूर्ण ओलावा आहे आपल्या रूटवरती. या साईडला बघा संपूर्ण असा दिसतो. दरीच्या मागे एक माणूस जायला एवढीच वाट आहे. आता आपण पुढच्या पॅचपर्यंत आलेलो. इकडून आता 2 पायऱ्या आहेत खूप स्ट्रेट 90 डिग्री अशा. आणि इकडे एक फळक लावला आहे किल्ले फेपचा, म्हणजे विकटगडचा फळक लावला. सूचना फलक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने ही पावन झालेला हा संपूर्ण परिसर आहे. तर इकडे येऊन तुम्ही स्वच्छता बाळगा या सर्व गोष्टीचा. भिंतींवरती काही गोष्टी लिहू नका ह्या सर्वाचा असा सूचना फलक लावला आहे. आता इकडून आपला खरोखरच असा थ्रिल स्टार्ट होणार आहे. आता सर्वात असा खतरनाक असा पॅच सुरू होणार. बघू शकता इकडून
अशा शिड्या आहेत पूर्ण लोखंडाच्या आणि इकडून अशी कशी उतरतात बघा. लहान मुलगा आहे तो. आता आपल्याला वरती जायचं आहे. स्वतः चढला सांग त्यांना. स्वतः चढलास ना. बघा मित्रांनो, हा 4 ते 5 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी पूर्ण शिड्या चढून पूर्ण खाली उतरून आलाय. वय बघा, ही जिज्ञासा पाहिजे गड चढायची. कसं वाटलं? चांगलं वाटलं ना. मजा आली का? मजा आली ना. तर मित्रांनो, करायची का सुरुवात? गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजांचं नाव घेऊन सुरुवात केली ह्या पॅचला चढण्यासाठी. ह्या लोखंडी पायऱ्या जुन्या झाल्यामुळे हालत होते आणि चढताना पूर्णपणे धडकी भरली होती. एक पॅच झाला. हे लोक सांगतात त्या शिड्या नसतं ना आपल्याला घरामध्ये मारत होतं. शिड्यांची अवस्था सुद्धा खराब आहे. लोखंड आहेत असे कसे बसवलेले तिथं आहे. रॉक पॅच एवढेच ना. फायनली मित्रांनो, आता आपण वरती टॉपला आलेलो काढून इथून मंदिरापासून जायचं आहे. आणि इथून आपल्याला जे आपली ती दिसत आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो. समोर बघा, इकडून आपण आलो होतो जो कडेवरचा गणपती म्हटलं जाते. आणि हा संपूर्ण काय वाटतंय बघा, आभार काय वाटतं. 2 वाजता अजूनही धुकं पडलं आहे सह्याद्रीच्या पूर्ण पर्वतरांगांवरती. आणि पाऊस पडल्यामुळे हिरवळगार अशी ही चादर माखल्यासारखी इकडे पाहायला भेटते. त्यावरती पावसाचे जे छोटे छोटे दव असतात ते पाण्याचे दव पाहायला भेटतात. तर आपण वरती जाऊन मंदिराचं दर्शन घेऊया. फायनली मित्रांनो, आता आपण पीक पॉईंटपर्यंत पोहोचायला आलेलो आहे. तिकडे जो आपल्याला दिसतो तो पीक पॉईंट आहे. तिकडे आपल्याला एक मंदिर बघायला भेटणार आहे. त्या मंदिराचा आपण आशीर्वाद घेऊयात. ज्या गोष्टीसाठी अट्टहास केला होता ह्या आपल्या फोर्टमध्ये येण्याचा, ते आता पूर्ण होणार आहे. संपूर्ण असा दिसणार हा पनवेलचा इकडून व्ह्यू. हा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक गुहेमध्ये धान्य कोठारात ठेवण्यासाठी केला होता. आणि इतिहासात सांगितलं जातं त्याचप्रमाणे हा किल्ला सोनं जे म्हणजे खजिना होता महाराजांचा, तो ठेवण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला होता असं इतिहासकार सांगतात. तर हा पूर्ण असा 360 व्ह्यू. तिकडे ते मंदिर आहे. मस्तपैकी देवाच्या पाया वगैरे पडूयात, आशीर्वाद घेऊयात, थोडंफार काहीतरी खाऊयात आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करूयात. या पायऱ्या चढताना माझ्या मागे दिसणारा सह्याद्रीचा विहंगम असा नजारा साक्षात पाहताना दुपटीने सुंदर वाटत होता. आपल्याला वरती आल्यानंतर हा एक डॅम बघायला भेटतो, गाडेश्वर डॅम. आणि समोर बघा सह्याद्रीची पसरलेली अशी रांग. तर जोरात असा पाऊस येणार आहे, त्याच्या आधी आम्हाला खाली उतरलं पाहिजे जेवायचं अजून. आणि त्या साईडला ऊन आहे बघा, पनवेलचा पूर्ण हा परिसर. आणि इकडे हे ते मंदिर. दत्ताचं मंदिराचं दर्शन घेतलं. आता आपण जेवण वगैरे घेऊयात आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करूयात. इकडून संपूर्ण असा हा टॉप व्ह्यू बघा. याच व्ह्यूला बघण्यासाठी केलेला हा अट्टहास पूर्ण झाला. सह्याद्रीत बसून जेवणाचं सुख या भटकंतीत आम्हाला मिळाले. वो लम्हे बहुत खास होते हैं जब हम दोस्त एक साथ होते हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर मित्रांनो, आम्ही गड उतरून खाली आलेलो आहोत. आता इकडून परत आपला पनवेलपर्यंत जायचा प्रवास सुरू होतोय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर, सी यू अगेन.